नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता 23 तारखेपासून संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। पण 23 तारखेपासून राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 23 तारखेपासून संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की असं काय घडत आहे की ज्यामुळे आता 23 जून पासून संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। तर बघा मित्रांनो, मान्सूनच्या मुख्य दोन शाखा आहेत। यापैकी पहिली शाखा म्हणजे अरबी समुद्रातील शाखा, दुसरी शाखा म्हणजे बंगालच्या उपसागरातील शाखा। आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सूनची फक्त अरबी समुद्रातील शाखा सक्रिय आहे, बंगालच्या उपसागरातील शाखा आणखीन सक्रिय झाली नाही, ती तुलनेनं कमकुवत आहे। आणि आजच्या कंडिशनला बघितलं तर अरबी समुद्रातील जी शाखा शक्तिशाली आहे त्यामुळे आपल्याकडे काही प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे। पण या महाराष्ट्राच्या पावनभूमीला मध्यम ते जोरदार पाऊस तेव्हाच मिळू शकतो जेव्हा बंगालच्या उपसागरातील शाखा ही सक्रिय होणार आहे। आता लेटेस्ट अपडेट काय हवामान खात्यानुसार की बंगालची जी शाखा आहे मित्रांनो, तिला आता शक्ती प्रदान होत आहे। आणि ही जी बंगालच्या उपसागरातील शाखा आहे येत्या काही तासांमध्ये सक्रिय होणार आहे। आणि ही शाखा शक्तिशाली रूपानं वटपौर्णिमेच्या आसपास शक्ती ग्रहण करणार आहे। त्यामुळे जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल त्यामुळे या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये वातावरणात प्रचंड बदल होऊन 23 तारखेपासून त्यानंतरच्या 5 दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कारण बंगालच्या उपसागरांकडून ढगांचा ताफा हा निरंतर येणार आहे। यामुळे आपल्याला 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, विभागात, वाडी, वस्ती आणि शेत शिवारात या ठिकाणी जोरदार पाऊस दिसणार आहे। यामुळे म्हटलं जात आहे की 23 तारखेपासून संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। जर आपल्याकडे तोपर्यंत योग्य पाऊस पडला तर पेरणी 100% करा, कारण 23 तारखेनंतर पाऊस खूप जास्त पडणार आहे, तेव्हा पेरणी करण्यासाठी योग्य संधी मिळेल अथवा नाही हे माहिती नाही। तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की 23 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये होणार जोरदार पाऊस, ज्यामुळे होणार पाणीच पाणी। या 23 ते 28 तारखेच्या दरम्यान विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचा जीव लाख मोलाचा आहे, त्यामुळे आपण विजा कोसळण्याची शक्यता असताना, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होत असताना आपला मोबाईल स्विच ऑफ करा, झाडाखाली थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। बाबांनो, काम आजचं उद्या होईल पण जीव एकदा गेल्यावर परत कधी येणार नाही। आणि शेवटी आपल्या कुटुंबाला तारणारा कोणताही शेजारी नसतो, हीच आपणास विनंती। तर मित्रांनो, पावसाबद्दल ही अपडेट होती। भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।